अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आमदार अमोल मिटकरींनी काही सवाल उपस्थित केले, त्यावर आता विरोधी पक्षांनीही सवाल उपस्थित करायला सुरुवात केली आहे। अजित पवारांचा मृत्यू रहस्यमय असून जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं। भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलल्यावर 10 दिवसात अपघात झाला असं राऊत यांनी म्हणत गंभीर शंका उपस्थित केली, तर हा अपघात संशयास्पद असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही म्हटलंय। पवार साहेबांची जी क्लिअरिटी आहे ती पहिल्या दिवशी त्यांनी केली, पण हळूहळू त्यांनाही कळेल हे प्रकरण साधं नाही आहे। अजित पवार जे वारंवार सांगत होते भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं। हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोहियाची आठवण आहे। त्या अनुषंगाने सरकारनं तातडीने खुलासा करणं आवश्यक आहे। माहिती वेगवेगळी येतात आहे, अहवाल वेगवेगळे येतात आहे, मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त केंद्रीय मंत्र्यांना एक चौकशी करण्याच्या संदर्भातलं विनंती पत्र देऊन ते मोकळे झालेले आहेत। या संदर्भामध्ये त्यांनी तत्परता दाखवली पाहिजे। जेवढी तत्परता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची दाखवण्यात आली, मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट जी कार्यक्षमता आणि तत्परता या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने दाखवण्यात जाणं आवश्यक आहे। जर विमानामध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल असेल तर राऊतांनी ती सांभाळून ठेवावी आणि आंतरराष्ट्रीय कोर्टात जावं, गरज असल्यास ट्रम्प यांच्याकडे दाद मागावी। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची संजय राऊतांच्या आरोपांवर मिश्केल टोलेबाजी। खरं तर त्या विमानात भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची फाईल असेल तर संजय राऊतांनीच दावा केलाय की ती फाईल जळाली नाही, त्या फाईलचे कागदपत्र सुरक्षित आहेत। माझी संजय राऊतांना विनंती आहे की आपण तिथं जाऊन ती सगळी कागदपत्र जमा करा किंवा ज्यांनी कोणी जमा केली असतील त्यांच्याकडनं स्वतःच्या ताब्यात घ्या। ती ताब्यात घेऊन गरज असेल तर हायकोर्टात, गरज असेल तर सुप्रीम कोर्टात किंवा त्याच्यावर विश्वास नसेल तर एखाद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संजय राऊतांनी ती फाईल घेऊन जावं। गरज असेल तर ट्रम्प यांच्याकडे जावं किंवा आणखी कोणाकडे तरी जावं आणि भारतीय जनता पार्टीवर कारवाईची मागणी करावी। अजित पवारांच्या विमानाचा पायलट म्हणून ज्या व्यक्तीचं नाव पुढे आलं तो तर जिवंत आहे। वेळेवर पायलट का बदलला गेला याची चौकशी झाली पाहिजे असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलं। वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे। ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं। पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निष्पक्ष होणे आणि त्यातून जे काय हे पुढे येईल ते सत्य असं समजावं लागेल। अजित पवारांच्या अपघातावर काही नेत्यांनी शंका उपस्थित केली। संजय राऊतांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जस्टिस लोया यांचा दाखला दिला, यावर कट सिद्ध होण्यासाठी सकृत दर्शनी पुरावा लागतो अशी प्रतिक्रिया खासदार उज्ज्वल निकम यांनी दिली। जर कोणाचं म्हणणं असेल की यात कट होता तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्याकरता देखील प्राथमिक पुरावा लागत असतो। असा सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा आजपर्यंत आलेला नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा रीतीने वावड्या उडवून आपण निष्कारण एखाद्याच्या दुःखात झालेल्या निधनाबद्दल कारण गैरसमजूत पसरवतो आहेत, याचं भान संबंधितांनी ठेवलं पाहिजे। तर अजित पवारांच्या अपघातावर चर्चा करून संभ्रम निर्माण न करण्याचं आवाहन मंत्री बावनकुळेंनी केलं। तर ब्लॅक बॉक्सच्या तपासानंतर सर्व काही समोर येईल असंही त्यांचं म्हणणं आहे। अजितदादांना ज्या पद्धतीचं नेतृत्व होतं त्या पद्धतीने कधी अजितदादाचं असं व्हावं, त्यांना कधी अशा अपघाताला समोर जावं लागेल हे कधी महाराष्ट्राला विचारही केला नव्हता। अजितदादासारखा व्यक्ती या ठिकाणी या राज्याचं भूषण होते। अशा चर्चा मला वाटतं करून या ठिकाणी आपल्यामध्ये या महाराष्ट्रात काही संभ्रम निर्माण करण्याऐवजी जे चौकशी रिपोर्ट किंवा ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे, कशामुळे अपघात झाला, कशामुळे घटना घडली, हे सर्व आता आलेलं आहे। त्याचा वाट बघूया, नंतर मला वाटतं अशा गोष्टी करूया। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलाय। अशातच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या निवासस्थानी नेमकं काय आणि कधी घडलं याची इनसाइड स्टोरी समोर आली।
22 डिसेंबरला सिल्व्हर ओकवर शरद पवारांसोबत बैठक झाल्यावर त्याच रात्री अजित पवारांना भेटीची वेळ मागण्यात आली. त्यानुसार 23 तारखेला रात्री जयंत पाटील यांच्या घरी शरद पवार पक्षाचे 14 नेते आणि एकटे अजित पवार यांच्यात 2.5 तास बंद दाराआड बैठक झाली, चर्चा झाली. यावेळी आपण जी चर्चा करतोय ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना समजली तर, असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना पक्ष मी चालवतो, मी बघून घेईन असा सूर अजित पवारांचा ठाम पाहायला मिळाला असंही समजतंय. तर विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी सूचक सवाल उपस्थित केले. जे चर्चेमध्ये सहभागीच नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार असा प्रश्न अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवारांनी उपस्थित केलाय. मागील 2 दिवसांपासून विलिनीकरणाच्या चर्चा सुरू नाहीत असा दावा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून केला जात असताना शरद पवारांनी या वक्तव्यातनं अप्रत्यक्षपणे उत्तर दिल्याचंच पाहायला मिळते. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत नेमकं काय झालं याचा वृत्तांत लवकरच मांडला जाणार आहे अशी माहिती सूत्रांची आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझालाही माहिती दिली आहे. 9 फेब्रुवारीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाचे टप्पे मांडणार आहेत. पत्रकार परिषदेत व्हिडिओ चित्रीकरणासह नेमकं काय ठरलं होतं हे सविस्तरपणे मांडण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून समजते. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झालेला होता. बैठकाही पार पडल्या होत्या. बैठकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्यात येणार असल्याचं देखील ठरलेलं होतं असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसनी शरदचंद्र पवार साहेबांचे सगळे दावे फोडले. त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झालेली असेल अजितदादा आम्हाला बोलले असते विलिनीकरण संदर्भात असं त्यांनी सवाल केला. चर्चा झाली होती हे 2000% सत्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा पुनरुच्चार केलाय. तसंच अजित पवारांची विलिनीकरणाची अंतिम इच्छा पूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलं. सर्वांना पवार साहेबांपासून तर सर्वांना माहिती आहे की काय काय घडलं, काय काय नाही, कुठे मिटिंग झाल्या, केव्हा झाल्या. पण आता त्या बाबतीत बोलणं योग्य नाही. सध्या दुखवट्याचा पिरियड आहे आणि 10 दिवस झाल्यानंतर आम्ही सर्व या बाबतीत सविस्तरपणे बोलू. दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे ही माननीय अजितदादांची इच्छा होती, आले पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत आम्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेऊन अशी काहीही बैठक झाली नव्हती असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. आता विलिनीकरणाबद्दलची जी चर्चा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचं खंडन केलेलं आहे. आता जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की अनेक बैठका झाल्या. ते जयंत पाटलांनी मलाही थोड्या त्या सांगितलेल्या होत्या. दादाने तर नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत त्याचं विश्लेषण केलेलं होतं. परंतु आम्हा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आणि त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना घेऊन अशी काही बैठक झाली नव्हती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कराडमधील प्रीती संगमावर जात यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर वेणुताई चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जात त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबाची सांत्वनापर भेट घेतली. त्या अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल झालंय. मात्र या आरोपपत्रात फक्त शीतल तेजवानीचंच नाव आहे. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावं नाही आहेत. त्यामुळे पार्थ पवारांना या प्रकरणी दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे. शीतल तेजवानीवरच या जमीन गैरव्यवहार प्रकरणातले आरोप ठसवण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये पार पडलेल्या सभेत त्यांच्या अपघाताचा किस्सा सांगितला. आपण आज थोडक्यात बचावलं, अन्यथा तुम्ही सर्वांना श्रद्धांजली अर्पण करावी लागली असती असं वक्तव्य शिरसाट यांनी केलेलं आहे. तर आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त बजेटवाले मंत्री आहोत. 22,500 कोटी आपलं बजेट आहे. यावर किती शून्य लावायची विरोधकांना समजतं का असं म्हणत संजय शिरसाट यांनी विरोधकांवर टीका केली. बातमी मुंबईतनं अवघ्या 36 तासात 12 मुलं बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता आणि अपहरणाचे गुन्हे दाखल झालेत. तर 12 पैकी 8 मुली आहेत. शिवाजीनगरमधनं 4 तर साकीनाका आणि अँटॉफिलमधनं प्रत्येकी 2 मुलं बेपत्ता झाली आहेत. याशिवाय ओशिवरा, बांगूरनगर, घाटकोपर आणि मानखुर्द परिसरातनं मुलं बेपत्ता झाली आहेत. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आणि गर्दीच्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करतायत. अल्पवयीन मुलांसंदर्भात ठोस पावलं उचलावीत अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी 4 आरोपींना पुण्यातनं अटक झाली. या 4ही आरोपींना काल रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. तर आरोपींना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती मिळते. या गोळीबार प्रकरणामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं बोललं जात आहे. मुख्य आरोपी शुभम लोणकर अद्याप फरार आहे. त्याच्याच आदेशानंतर फायरिंग झालंय अशी ही माहिती पोलिसांनी दिली. सलग चौथ्या दिवशी सोनं चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 7,000 रुपयाची तर चांदीच्या दरात 10,000ची घसरण पाहायला मिळते. सोनं 1,51,000 रुपयावर पोहोचलं तर चांदी प्रतितोळा 2,60,000 गेली आहे. मुंबईतील मेट्रो 4 मार्गिकेवर तब्बल 325 टन वजनी 3 स्टील स्पॅन्स एका रात्रीत बसवण्यात आले. 8 क्रेन्स आणि 12 मल्टी एक्सेल ट्रेलरचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. मेट्रो 4 ही ठाण्याला मुंबईशी जोडणारी 35 किलोमीटर लांबीची महत्त्वाची मेट्रो. MMRDA कडनं ही मेट्रो उभी होती. मुंबईतल्या गिरगाव परिसरातील विल्सन कॉलेजच्या मैदानावरनं सुरू झालेला वाद पेटलाय. हे मैदान जितो या संघटनेला लीजवर देण्यात आल्याच्या निर्णयावर विल्सन कॉलेज प्रशासन आणि आम्ही गिरगावकर या संघटनेने तीव्र आक्षेप घेतलाय. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आम्ही गिरगावकर संघटनेकडनं आंदोलन झालं. हे मैदान वर्षानुवर्ष स्थानिक विद्यार्थी आणि क्रीडा उपक्रमांसाठी वापरलं जातं. मैदान लीजवर दिल्यानं स्थानिकांवर अन्याय होत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. तर विल्सन कॉलेजचं मैदान पुन्हा स्थानिकांना उपलब्ध करून द्यावं अशी मागणी स्थानिकांनी क्रीडा मंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केलेली आहे. खाजगीकरण झालेलंच आहे. खेळासाठी आरक्षित असलेली मैदानं तिकडे धर्मगुरू येत आहेत आणि ते बोलतात की आता नाकावर टिच्चून आम्ही हे घेतलं ग्राउंड. काय तुम्हाला सिद्ध काय करायचंय? काय सिद्ध करायचं तुम्हाला यातनं? हा जनक्षोभ उफळणार आहे आणि जेव्हा जेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरलेला तेव्हा तेव्हा क्रांती झालेली आहे. क्रांती हा इतिहास आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका विद्यार्थिनीने स्वतःवर अत्याचार झाल्याचा बनाव केला. पोलीस तपासात हा बनाव असल्याचं उघड झालं. 26 नोव्हेंबर 2025ला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणीने चालत्या रिक्षामध्ये लैंगिक छेडछाड आणि अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता तो संपूर्ण प्रकार पीडितेने काल्पनिक रचल्याचं उघड झालं. काही दिवसांपूर्वी मालेगावात 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची बातमी आली होती. घरी जाताना डोक्यात सतत याच बातमीचा विचार सुरू होता आणि त्यावरूनच हा बनाव केल्याचं या तरुणीने मान्य केलंय. जालन्यामध्ये मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहामधल्या जेवणात अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यापूर्वी निकृष्ट जेवण दिल्याच्या तक्रारी मुलीच्या पालकांनी केलेल्या होत्या. मात्र दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला. याशिवाय वसतिगृहात कोणतीही स्वच्छता राखली जात नसून जेवण वेळेवर मिळत नसल्याची तक्रार मुलींनी केली. मुलींच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचा म्हणत पालकांनी नाराजी व्यक्त केली. समाज कल्याण निरीक्षकांनी पाहणी केली असून संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे आणि दोषी आढळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. बरेच दिवस झाले याच्यामध्ये आळ्या निघत होत्या. म्हणजे 2-3 वेळेस आळे निघली. एकदा उपम्यात निघली, एका भाजीत निघली, भातात निघली. परत कधी मध्ये केस पण निघते, म्हणजे पोळ्यामध्ये, भाजीमध्ये. एकदा वरणामध्ये पण केस निघला होता. आणि मॅडमला जेव्हा तक्रार केली तर मॅडम म्हणजे करू असं म्हणतात. 1-2 दिवस सुधारणा होती पण नंतर तर परत तसं होतंय. आणि बार तक्रार केली तर मॅडमचं असं म्हणणं असतंय की तुम्ही मला टॉर्चर करायला, मला त्रास द्यायला असं म्हणतात. आणि याच्या आधी म्हणजे कधीच असं म्हणजे गव्हर्नमेंटचे कोणते अधिकारी तपासणी करायला आलेले नाही. ते तक्रार झाल्याच्या नंतर आज आले. प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. प्रशासनाचं वसतिगृह, मुलींच्या मागासवर्गीय वसतिगृहावर प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं मला दुःख वाटतं या गोष्टीचं. सगळ्या मुलींना हा त्रास आहे, सगळ्यांचं त्रास ते काय मला माहिती नाही पण माझ्या मुलीला त्रास आहे. जेवण व्यवस्थित नाही. आमच्या भावाकडून डब्बा आणून दिला रात्री तिला. म्हणलं हे डब्बा काय ती खाऊ नको म्हणून आळ्याचा डब्बा. आमच्या भावाकडून डब्बा रात्री आणून दिला आणि मुलगी रडू लागली की बाबा मॅडम म्हणजे तू कशाला करते, तू तुझं काम कर ना, तू याच्यावर कशाला इंटरफेअर करायला लागली, तू इकडे लक्ष देऊ नको, निघत असतात आळ्या, तू बाहेरून आणून आळ्या टाकल्या असतात. असं बोलली ती मॅडम. प्रेशर आणतात का मुलीवर? हा असं वाटतंय. प्रेशर 100% येते मुलीवर. हो, कर्मचाऱ्यांचं म्हणजे स्वच्छता वगैरे राहत नाही म्हणे स्वयंपाक वगैरे मध्ये. तर आम्ही त्यांचा खुलासा घेऊ, नोटीस वगैरे देऊन त्यांना. आणि जर त्यांना हे देऊ आम्ही मुदत वगैरे, म्हणजे काय त्यांच्या समस्या जाणून घेऊ. आणि जर नाही झालं त्यांच्या बदल्या वगैरे तर बघू. मुलींनी त्यांचं जेवण बरोबर वेळेवर मिळत नाही म्हणे. नाश्ता टाईमवर भेटत नाही सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणे. आणि त्याच्यानंतर वाटाण्यामध्ये किडे निघतात, भाजी डाळमध्ये निघतात. ते आता त्यांना ते सांगितलं आम्ही, जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आम्ही. आता या कर्मचाऱ्यांशी तुम्ही संवाद कराल का किंवा तुम्ही किचनची पाहणी कराल का? किचनची पाहणी वगैरे करतो. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातल्या जेवणात किडे आणि अळ्या सापडल्याचा प्रकार समोर आलाय. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये हा प्रकार घडला.
विद्यार्थ्यांनी हा किळसवाणा प्रकार त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला आहे। याचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थी वसतिगृहातल्या स्वयंपाकी कर्मचाऱ्याकडे गेले असता त्याने गुरुमट भाषा वापरल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं। चांगलं जेवण देतो, तुम्ही थोडे थोडे जेवण करा, तुम्हाला पोटभर जेवण पाहिजे असेल तर तुमच्या भाजीत पाणी टाकून देतो असं उत्तर कर्मचाऱ्याने दिल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं। पालघरमध्ये बिडको औद्योगिक कार्यक्षेत्रातील डुरियन कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे। आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीचं मोठं नुकसान झालं। आग लागताच कंपनीच्या आवारामध्ये असलेल्या क्वार्टर्समधनं कामगारांना आणि वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। बुलढाणा शहरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर पाहायला मिळाला। शहरातील मिर्झानगर परिसरात रात्री 9:30च्या सुमारास बिबट्या थेट रहिवासी वस्तीत शिरल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। वर्दळीच्या वेळी बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। नेहमी मध्यरात्री दिसणारा बिबट्या आता गर्दीच्या वेळेतही शहरात फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जाते का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला। सांगलीतल्या मार्केटमध्ये आंबा दाखल झालाय। कुणकेश्वर देवगडमधून देवगड हापूस आंबा दाखल झालाय। 8 ते 10 पेट्यांची आवक झाली। 1 डझन पेटीच्या बॉक्सच्या आंब्याला 4 ते 6 हजार रुपयेचा भाव हा पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पुढील 3 दिवसात पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला। पश्चिम दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हिमालय डोंगर रांगांवर जोरदार हिमवृष्टी कायम आहे। काश्मीर खोरं, श्रीनगर ते हिमाचल प्रदेशात सर्वत्र बर्फवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। सगळीकडेच बर्फाची चादर पाहायला मिळते। हिमालयाच्या उंच डोंगर रांगांवर दुर्मिळ बिबट्याचं दर्शन झालं। तिथल्या चीन सीमेवर रस्ते उभारणी करणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या प्रोजेक्ट हिमांक पथकाने ही लाघवी दृश्य टिपली। पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाचा हा मेळ असल्याचं दृश्य आहे। जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी यात्रा मार्गावर बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। जंगलातनं बाहेर पडलेला बिबट्या आता यात्रा मार्गावर आल्यानं भाविकांमध्ये गोंधळ उडाला। सुदैवाने या बिबट्याने कोणावरही हल्ला केलेला नाही। रांचीच्या खडगडा बस स्थानकावर मोठी आग लागली। आगीत 5 बसेस जळून खाक झाल्यात। ही आग नेमकी कशामुळे लागली कळू शकलं नाहीये। या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ मात्र पसरले होते। उत्तर प्रदेशच्या हरदोई इथल्या जहांगखेडा परिसरातील देवलपूर गावाजवळ गॅस गळती झाली। पेट्रोल पंपावर गॅस गळती झाल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला। गॅस लिकेजमुळे जीव मुठीत धरून कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढलाय। स्टीम प्रेशर लाईन फुटल्यामुळे गॅस लिकेज झाल्याची माहिती समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।